लोकशाहीचे स्तंभ ढासळायला लागले असून देशाची वाटचाल हुकुमशाहीच्या दिशेने होत आहे। अभ्यासक्रमात लहानपणापासूनच मनुस्मृती शिकवून एन्जॉय करणारे गुलाम निर्माण होतील अशी चिंता भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पंतू राजरत्न आंबेडकर यांनी व्यक्त केली। रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे सालाबाद प्रमाणे सर्व बहुजन बांधवांनी एकत्रित येऊन दिनांक 31 मे व 1 जून 2024 असा 2 दिवसीय भव्यदिव्य अशा भीम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। भीम महोत्सव निमित्ताने विविध वैचारिक प्रबोधनात्मक कार्यक्रम आणि महापुरुषांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली। प्रमुख वक्ते भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पंतू राजरत्न आंबेडकर यांनी उपस्थितांना आपल्या विशेष शैलीत मौलिक आणि दिशादर्शक मार्गदर्शक केले। तर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक शाहीर आणि प्रबोधनकार राहुल अन्विकर यांचा बुद्ध भीम गीतांचा बहारदार कार्यक्रम पार पडला। राजरत्न आंबेडकर म्हणाले की भाजपला 400 पार जायचे आहे, कारण की त्यांना भारतात मोठे संविधानिक बदल करायचे आहेत। 370 चा आकडा 2/3 हे संख्याबळ घेऊन त्यांना संविधान बदलायचे आहे। 2014 पासून नरेंद्र मोदी आणि भाजपचा हा अजेंडा उघड झाला आहे। माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या देशावर राजसत्तेवर धर्मसत्ता असली पाहिजे अशी ऑफिशियल स्टेटमेंट केली आहे। यावरून त्यांचे मिशन स्पष्ट होते। अभ्यासक्रमात पाठ्यपुस्तकात मनुस्मृती आणण्याच्या भूमिकेवर राजरत्न आंबेडकर यांनी परखड मत मांडले आहे। या भीम महोत्सव 2024 या कार्यक्रमास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कर्जत तालुका अध्यक्ष हिरामनभाई गायकवाड, जीवन गायकवाड, किशोर गायकवाड, अंकुश सुरवसे, विजय गायकवाड, गणेश कांबळे, अशोक गायकवाड, अलकाताई सोनवणे, सुरेखाताई कांबळे, नितीन सोनवणे, गोपीनाथ सोनवणे, जगदीश शिंदे, निलेश गायकवाड, अक्षता गायकवाड, अध्यक्ष शैलेश पवार, दौलत ब्राह्मणे, के गाडे, मनोहर ढोले, उमेश गायकवाड, सचिन भालेराव, सचिन गायकवाड, सुनील गायकवाड, गणपत गायकवाड, विश्वनाथ बडेकर आदींसह उत्सव कमिटीचे सर्व पदाधिकारी, भीम अनुयायी, बहुजन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। एक शेवटचा प्रश्न, भारतीय संविधान आहे, त्या संविधानाला आता त्या ठिकाणी नख लावण्याची भूमिका या ठिकाणी घेतली जाते। हिंदू राष्ट्र निर्माणाचं स्वप्न या ठिकाणी पाहिलं जाते। हे स्वप्न सत्यात उतरेल। आता सध्या आंबेडकर अनुयायी, शिवराय फुले शाहू आंबेडकरांच्या अनुयायी म्हणून त्या अनुयायांपुढे, खऱ्या अनुयायांपुढे, त्या महापुरुषांच्या विचारावर काम करणाऱ्या, धोरणांवर काम करणाऱ्या अनुयायांपुढे नेमकी जबाबदारी काय आणि त्यासाठी त्यांनी काय भूमिका घेतली पाहिजे? बघा, आता नुकतंच मी इटलीहून आलो। इटली जवळ जर्मनी होतं, तिथे ॲडॉल्फ हिटलर होता, मुसोलिनी होता। तर त्यांनीही अशाच पद्धतीने फॅसिझम त्या देशात आणला। शेवटी लोकांनी उठाव केला आणि त्यांना आत्महत्या करावी लागली, एकाची हत्या झाली। तर ही व्यवस्था भारतामध्ये उभी राहू नये यासाठी सत्ताधाऱ्या लोकांनी त्यांचा इतिहास बघावा की अशा देशामध्ये फॅसिझम लागू करण्याचा प्रयत्न झाला, तिथे काय उठाव झाला। आणि म्हणून जर या देशाचं संविधान, बघा 1950लाच या देशाचं संविधान निर्माण होण्यापूर्वीच या देशामध्ये RSSने संविधान निर्माण होऊ नये यासाठी त्यांच्यावर बॅनही आलेला आहे। आणि आज त्यांचीच एक पॉलिटिकल पार्टी आज सत्तेमध्ये आहे, तो ऑब्व्हियसली ते त्यांचे विजन, त्यांचं जे धोरण आहे ते पूर्ण करायचं काम करतील। धर्माच्या आधारावर या देशाची स्थापना करायचा प्रयत्न करतील। सेक्युलर, आता ही एक शिवी झालेली आहे, ते आम्हाला सेक्युलर म्हणतो, हे सेक्युलर आहे। म्हणजे अशा पद्धतीने सेक्युलरिझमला यांनी डिमिनिश केलेलं आहे, त्याच्यावर म्हणजे डिफेम करून ठेवलेलं या शब्दाला। तर अशा पद्धतीने सेक्युलरिझमला हटवायचं आणि हिंदुइझम किंवा रिलिजनवर या देशाच्या लोकांना, आणि आम्हाला सांगा की या देशाला हिंदू राष्ट्र केल्यानंतर मग या देशातले बौद्ध कुठे जाणार आहेत, या देशातले शीख कुठे जाणार आहेत, या देशातले ख्रिश्चन कुठे जाणार आहेत? आणि हे सगळ्या धर्मांच्या लोकांचा हा देश आहे। हा देश त्यांचाही आहे ज्यांचा कोणता धर्म नाही। साऊथमध्ये आता नो रिलिजनची सर्टिफिकेट लोक घ्यायला लागलेली आहेत की आम्ही कोणताही धर्म मानत नाही। हा देश त्यांचाही आहे। अशा लोकांची व्यवस्था या हिंदू राष्ट्रामध्ये कुठे असणार आहे? तेही नरेंद्र मोदीने जाहीर केलं पाहिजे की हिंदू राष्ट्रामध्ये हिंदू झाल्यानंतर शूद्रांना आम्ही इथे पायाखाली ठेवू, ख्रिश्चनांना आम्ही इथे ठेवू, मुसलमानांना इथे ठेवू। तर तेही भारताची संकल्पना त्यांनी लोकांसमोर मांडली पाहिजे। आणि याच्यामध्ये एक लोकच आहेत यावेळेस, म्हणून मी बाहेर परदेशात होतो आणि सांगितलं यावेळची इलेक्शन BJP वर्सेस काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, आम आदमी पार्टी, अखिलेश, मायावती यांच्यात होत नाही। यावेळची इलेक्शन BJP वर्सेस वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक यांच्यामध्ये होत
होत आहे आणि भारताची लोक आम्हा लोकांना एकत्रित येऊन जात धर्म बाजूला ठेवून आपल्या मतांचा अधिकार वापरला पाहिजे. यावेळी जर पुन्हा हे कंटिन्यू झालं तर मला नाही वाटत की पुढच्या वेळेस या सरकारला कंटिन्यू केलं जाईल आणि खूप मोठ्या प्रमाणात सिव्हिल वॉर या देशामध्ये सुरू होईल. शिवसत्ता टाइम्ससाठी धम्मशील सावंत, रायगड. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.